नाट्य चळवळ वाढवायची असेल आणि त्यासाठी पाठबळ मिळवण्यासाठी राजकीय व्यक्तींनी आवर्जून नाटक बघणे आवश्यक आहे. नाट्यगृहातील किमान समस्या बघून त्या सोडवल्या तरी कलाकारांना हुरूप मिळत असतो. कलाकारांना केवळ 3 तासासाठी नाटक करावे लागते, मात्र तो चेहरा ठेवून 24 तास अभिनय करणारे राजकीय नेतेच उत्तम अभिनेते असतात. यासाठी त्यांना सलामच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले यांनी रविवारी सांगलीत केले. अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर समितीच्या वतीने देण्यात येणाऱ्या विष्णुदास भावे गौरव पदक स्वीकारल्यानंतर आयोजित मुलाखतीवेळी ते बोलत होते. लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी यांनी विचारलेल्या खुमासदार प्रश्नांना तितक्याच दिलखुलासपणे दामले यांनी उत्तरे देत सांगलीकर रसिकांचे मने जिंकली. दामले म्हणाले की कोणतीही कलात्मक चळवळीला राजकीय पाठबळ आवश्यक असते. यासाठीच राजकीय नेत्यांनी नाटके बघावे. या क्षेत्रातील अडचणी त्याशिवाय त्यांच्या ध्यानात येणार नाही. माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, सुशीलकुमार शिंदे नाट्यगृहात येऊन नाटक बघत असत. नाट्य चळवळीच्या प्रश्नावर दामले म्हणाले की देशात केवळ महाराष्ट्र आणि बंगाल या ठिकाणीच नाट्य चळवळीला समृद्ध 250 वर्षांचा इतिहास आहे. ही परंपरा जतन करायला हवी. अलीकडे नाटकांना प्रेक्षक मिळत नाहीत अशी चर्चा होत असली तरी यात तथ्य वाटत नाही. कारण जर दर्जेदार आणि प्रेक्षकांची मानसिकता ओळखून नाटक लिहिले आणि सादर केले तर त्याला प्रतिसाद मिळतो, हे सिद्ध झाले आहे. राज्यात 48 अशी ठिकाणे आहेत ज्या ठिकाणी नाटकांचे प्रयोग होऊ शकतात आणि त्याला रसिकांचा प्रतिसादही मिळतो. अशा ठिकाणी दर्जेदार नाट्यगृह उभारली अथवा आहेत त्या नाट्यगृहात समस्या सोडवल्या तरीही नाटकांना प्रतिसाद वाढणार आहे. रंगभूमीवर इतकी वर्षे काम करताना सर्वात आनंदाचा हा क्षण असून नाट्यपंढरी सांगलीतील या पुरस्काराने जबाबदारी वाढल्याचेही त्यांनी सांगितले. कार्यक्रमात पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते दामले यांना भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. यावेळी लोकमत मुंबई आवृत्तीचे संपादक अतुल कुलकर्णी, समितीचे अध्यक्ष डॉक्टर शरद कराळे, डॉक्टर भास्कर तामणकर, विलास गुप्ते, मेधा केळकर, जगदीश कराळे, विवेक देशपांडे, बलदेव गवळी, आनंदराव पाटील, भालचंद्र चितळे आदी उपस्थित होते. पालकमंत्री सुरेश खाडे यांनी मनोगतात सांगलीत लवकरच 25 कोटी रुपयांचे सुसज्ज नाट्यगृह उभारले जाणार असल्याचे सांगितले. यावर दामले यांनी नाट्यगृह उभारताना आर्किटेक्टपेक्षा कलाकारांचा सल्ला जरूर घ्या. त्या स्टेजवर जे कलाकार काम करणार आहेत त्यांनाच त्यातील समजते. यावेळी खाडे यांनी विष्णुदास भावे नाट्यमंदिरासह मिरज येथीलही नाट्यगृहात वातानुकूलित यंत्रणा बसवण्यात येईल असे सांगितले. 1983 सांगलीत झालेल्या टूरटूर नाटकाच्या प्रयोगावेळचा किस्सा प्रशांत दामले यांनी सांगितला. या नाटकात बंगाली व्यक्तीचा मी रोल करत होतो. प्रयोगावेळी मद्रासी व्यक्तीचा काम करणारा कलाकार अचानक आला नाही. त्यामुळे सुधीर जोशी, विजय केंकरे आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी मद्रासीची भूमिका मला करायला लावली. मेकअपमॅनने पूर्ण काळे केले होते, मात्र त्यावेळच्या उकाड्यामुळे माझा तो रंग जाऊन गोरा गोमटाच झाला होतो. नाट्यसंमेलनाचा अध्यक्ष व्हायला आवडेल का? प्रश्नावर प्रशांत दामले म्हणाले की चळवळीतील जुन्या जाणत्यांना या पदावर संधी मिळावी, जेणेकरून त्यांच्या अनुभवाचा उपयोग होतो. मलाही अध्यक्ष व्हायला आवडेल, मात्र गुळाचा गणपती होण्यापेक्षा त्या पदाचा कलाकारांसाठी उपयोग करून घेता आला पाहिजे. आज महाराष्ट्रातली अतिशय नामवंत असा विष्णुदास भावे पुरस्कार आज मला देण्यात आलेला आहे आणि याचा मला प्रचंड अभिमान वाटतो की आज मी मराठी नाटकात काम करतो आहे आणि मराठी नाटकात सातत्याने काम केल्यामुळे काय काय आनंद मिळू शकतो त्यातला हा एक अतिशय अत्युच्च असा मोठा आनंद मला माझ्या आयुष्यात आलेला आहे. सातत्याने काम केल्याने आपण आपल्यात सुधारणा करू शकतो, वेगवेगळे अनुभव येऊ शकतात आणि त्या योगे आपण छान पद्धतीने आपला जो इंटरेस्ट आहे तो छान पद्धतीने वाढवू शकतो. विष्णुदास भावे पुरस्कार 250 वर्ष झाली आपल्या मराठी नाटकाला आणि या मराठी नाटकाला 250 वर्ष झाली आणि विष्णुदास भावे पुरस्कार हा माझ्या मते गेली 60 वर्ष देणं चालू आहे. मधली 2 वर्ष कोविडची सोडून द्या, पण हा एवढा मोठा पुरस्कार मला मिळाला आहे. माझ्या पाठीवर एक भली मोठी शाबासकी पडलेली आहे आणि मला अधिक जबाबदारीने काम करण्याची संधी मिळणार आहे आणि ती मी सोडणार नाही आहे. धन्यवाद. काय म्हणलं तुम्ही? नाही खरंच सांगतो, म्हणजे राजकारणी हे उत्तम कलाकार आमच्यापेक्षा उत्तम कलाकार आहेत. आम्ही फक्त 3 तास काम करतो, ते 24 तास काम करत असतात. म्हणजे आम्ही 3 तास नाटक करतो, ते 24 तास नाटक करतात असं नाही म्हणत आहे मी, काम करत असतात. गंमत लक्षात घ्या,
अवघड जॉब आहे. राजकारण करणं हा अवघड जॉब आहे. त्या त्या ठिकाणी त्या त्या वेळेला तो चेहरा घेऊन जाणं म्हणजे लग्नात वेगळा चेहरा, अंत्यदर्शनात वेगळा चेहरा, सभेत वेगळा चेहरा आणि वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे चेहरे घेऊन जाणं आणि 24 तास प्रेक्षकांना नाही जनतेला उपलब्ध स्वतः असणं, कारण त्यांना निवडून दिले ना, त्यामुळे 24 तास त्यांनी उपलब्ध असणं ही खूप अवघड गोष्ट आहे. त्यामुळे राजकारणी ते कुठल्याही पक्षाचे असू देत, त्यांना मी कलाकार म्हणून सलाम करतो की इतकी ताकद आमच्यात नाही आहे. तुम्ही मगाशी म्हणला की नाही काय यायला पाहिजे हे मी सांगतो की त्यांचं वृक्ष आहे लाईफ, त्यांचं लाईफ वृक्ष आहे, त्यांचं लाईफ आमच्यापेक्षाही खोटं आहे नाही का. मग त्यांना कुठेतरी एक ब्रेक पाहिजे ना, विचार करताना काहीतरी ब्रेक पाहिजे, थोडंसं मन स्वस्थ व्हायला पाहिजे, डोकं स्वस्थ व्हायला पाहिजे. काय त्यांचं ते पॉलिटिक्स आणि हे त्याला बोलतोय तो त्याला बोलतोय, मग त्याच्या तिकडे त्याला असा गेम कर, त्याला हेच चाललेलं आहे आयुष्यभर. पण ते 3 तास त्यांनी आमच्याबरोबर काम करावं, आमचं नाटक बघावं, चांगलं वाईट कसंही असू दे, स्वतःचं मत बनवावं. 3 तास अंधारात बसून ठेवतो आम्ही तुम्हाला, जे तुम्ही कधीच बसत नाही. त्यामुळे तुम्ही अंधारात बसून आम्ही जे उजेडात मंडळी आहोत त्यांच्याकडे बघा, तुम्ही जरा थोडा आनंद घ्या, एवढंच. शेवटचं राजकारणाच्या अलीकडं काही वर्षामध्ये कलाकारी वाढली. कलाकार ही पूर्वापासून आहे. सत्तेतली कलाकारी नाही, हे पूर्वापासून कलाकार हे पूर्वापासून आहेत. फक्त पूर्वी आम्हाला दिसायचे, आता दिसत नाहीत. म्हणजे विलासरावजी देशमुख आहे, सुशीलकुमार शिंदे काय, जेवढे बाळासाहेब ठाकरे काय, बाळासाहेब ठाकरे ते प्रत्येक आपल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात बाळासाहेबांच्या प्रत्येक मेळाव्याला नाटक असायचं. म्हणजे मीच त्यांच्या मेळाव्याला 5 ते 10 नाटकं केलेली आहेत. त्यांच्या प्रत्येक मेळाव्याला नाटकं, प्रत्येक त्यांच्या घरातले प्रत्येक प्रतिनिधी, म्हणजे विलासराव देशमुखांच्या घरातले त्यांची 2 मुलं, सुशीलकुमार शिंदेंच्या घरातली मुलांसकट संपूर्ण कुटुंब सगळे नाटकाला यायचे. आत्ताच्या यांना वेळच मिळत नाही, कारण त्यांच्या नाटकाचे प्रयोग खूप लागलेले आहेत.